आज दिवाळीच्या फराळाला सुरुवात केली आणि पहिला पदार्थ गोडापासूनच बनवायचा म्हणून मी शंकरपाळी बनवली. तर त्याच्यासाठी 1 वाटी दूध, 1 वाटी तूप आणि 1 वाटी साखर. पहिल्यांदा दुधात साखर विरघळून घेतली. त्याच्यामध्ये तूपसुद्धा टाकून दिलं आणि सगळं कोमट करून घेऊन परातीत टाकलं आणि त्याच्यामध्ये जेवढा बसेल तेवढा मैदा आणि थोडंसं मीठ टाकून घट्ट गोळा मळून घेतला आणि एक-एक गोळा काढून तो पण चांगला मळून लाटून घेतला आणि अशा साईडनं कडा उरल्या की समजायचं आपली शंकरपाळी खुसखुशीतच होणार. आणि ज्या साईडच्या कडा आहेत ना, त्या मी चाकूच्या साहाय्याने चारी बाजूच्या कडा कापून घेतल्या आणि मस्त शंकरपाळीच्या आकारामध्ये शंकरपाळी कट केल्या आणि त्याच्यानंतर इकडे तेलसुद्धा गरम झालं होतं, तर त्याच्यामध्ये शंकरपाळ्या टाकल्या. तुम्ही बघू शकताय एकदम बिस्किट कलरसारख्या झाल्या की त्या काढून घ्यायच्या आणि बिस्किट कलरवरती काढल्या की त्या छान लागतात आणि दिसायला पण छान दिसतात आणि त्याच्यानंतर बघू शकताय एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत लेयर्सवाली शंकरपाळी तयार झाली होती. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि शंकरपाळ्यासुद्धा कशा झाल्या तेही सांगा आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.